नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे युनिट नंबर 1मधील कविता जी आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. तर ही कविता बास्केट फुल ऑफ मूनलाईट सुनील शर्मा यांची अतिशय सुंदर, भावनिक आणि कल्पनारम्य कविता आहे. तर आपण त्याचे एक सोप्या भाषेत मी त्याचं ॲनालिसिस करून विश्लेषण करून देणार आहे तुम्हाला. तर नीट तुम्ही लक्ष देऊन ते बघा, ऐका आणि समजून घ्या. तर इथं आपण बघत आहोत त्याची मूळ जी पोएम आहे, कविता आहे ती. त्याच्यामध्ये सर्व आपण बघणार आहोत त्याचे मीनिंग, सगळे शब्दांचे मीनिंग, त्याचा आशय आणि लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन. सो इथं आपण बघतोय फर्स्ट, ओ मून. फर्स्ट लाईन काय? ओ मून गिव मी मूनलाईट. ओ मून गिव मी मूनलाईट मीन्स अरे चंद्रा मला चांदणे दे. मूनलाईट मीन्स जे चांदणं, जे लाईट्स ऑफ द मून, जे चांदणे म्हणतो आपण, ते दे असं कोण म्हणतोय? तो मुलगा. अँड बास्केट फुल ऑर 2 बास्केट्स फुल. एक टोपलीभर, बास्केट म्हणजे एक टोपलीभर किंवा 2 टोपल्या भरून दे. 2 बास्केट्स फुल, फुल भरून. विथ सीड्स ऑफ मूनलाईट. कशाने भरून दे म्हणतोय ते 2 बास्केट? ती चांदण्यांचे जे बी असतात ते बी भरलेली एक किंवा 2 बास्केट दे असं तो म्हणतो आहे. म्हणजे फर्स्ट ह्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे, फर्स्ट स्टांजामध्ये, की तो एक रिक्वेस्ट करतो आहे कोणाला? मूनला, चंद्राला, की अरे चंद्रा मला चांदणे दे. कशाला काय पाहिजे? त्याच्यामध्ये 2 बकेट किंवा 1 बकेट फुल भरून दे. त्याच्यामध्ये सीड्स ऑफ मूनलाईट, बी भरलेली एक किंवा 2 बकेट त्याला पाहिजेत. आता कडवे नंबर 2मध्ये आपण बघू. कडवे नंबर 2. फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज. शहरापासून, फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज, ते आमच्या गावापर्यंत, म्हणजे त्या मुलाच्या गावापर्यंत. ऑन द साईड ऑफ द पाथ. ऑन द साईड ऑफ द पाथ मीन्स रस्त्याच्या दोन्ही बाजूंवर. पाथ मीन्स रस्ता, आणि ऑन द साईड्स ऑफ मीन्स रस्त्याच्या बाजूला जे दोन्ही साईडचा एरिया आहे, तर त्या दोन्ही बाजूंवर. आय वॉन्ट टू सो मेनी. सो मीन्स बी पेरणे. तर तो कशासाठी मागतो आहे? तो 2 किंवा 1 बास्केट बियांनी भरलेली, की रस्त्याच्या दोन्ही साईडला, फ्रॉम द सिटीपासून ते त्याच्या घरापर्यंत, गावापर्यंत तो काय करणार? रस्त्याच्या बाजूला त्याचे बी पेरणार. आणि अँड स्मॉल स्मॉल मूनलाईट ऑफ लाईट. काय करणार? लहान लहान चंद्रासारखे दिवे, प्रकाश जे तो तिथं पेरणार. तो चांदण्यांचे जी काय बी पेरून प्रकाश निर्माण करायची अशी त्याची इच्छा आहे ह्याच्यामध्ये. सो का करायचे आहे? द होल व्हिलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. का करायचं आहे त्याला असं सगळे लाईट्स त्याच्या रस्त्याच्या बाजूला? चांदण्याच्या मूनलाईट जे काय आहे ते त्याला बी पेरून तिथं तयार करायचे आहेत. कशासाठी? द होल व्हिलेज गो टू द सिटी डेली टू वर्क. कारण गावाकडची लोकं सगळी कुठं गेलेली आहेत? कामासाठी शहराकडे. संपूर्ण गाव रोज कशासाठी जाते? कामासाठी शहराकडे जाते, की जेणेकरून तिथं त्यांनी तिथून पैसा ते कमवून घर चालवतात. त्यामुळं ते जातात. तो त्याच्यासाठी तो मागत आहे. तो इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. तर काय प्रॉब्लेम होतो? ॲज माय व्हिलेज इज क्वाईट फार. ते ज्यावेळेस कामावरून निघतात त्यांच्या गावाकडे यायला, तर परत येताना काय होतो? अंधार होतो. इट बिकम्स डार्क, अंधार, रात्र होते. ऑन इट्स वे बॅक, गावापासून परतत असताना. कशा? ॲज माय व्हिलेज इज क्वाईट फार. कारण माझे गाव खूप दूर आहे. त्यामुळे इथे गावापर्यंत येईपर्यंत काय होतं आहे, की ते अंधार पडतो आहे. देन नेक्स्ट ह्याच्यामध्ये स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे? द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. रस्ता खूप कठीण आहे, अवघड आहे, आणि साप विंचूंनी भरलेला आहे. स्नेक्स म्हणजे साप, अँड स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू. साप विंचू त्या रोडवरती आहेत. खूप कठीण रस्ता आहे तो. एवढा सोपा नाही की रात्री अंधारामध्ये कोणी पण व्यवस्थित येईल असा. नायदर बस नॉर कार्ट नायदर बस नॉर कार्ट प्लाइज. तिथे ना बस चालते ना गाडी, कुठलीच गाडी तिथे चालत नाही.
काहीच वाहन नाही गावाकडं जायला सिटीतून. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. जेव्हा माझे वडील घरी येतात, रिटर्न्स होम आय एम अस्लीप, तेव्हा मी झोपलेला असतो. कारण रात्र खूप झालेली आहे, त्यामुळे काय होते आहे. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. ओके, त्याचे वडील रात्री उशिरा येत असल्यामुळे तो झोपलेला असतो. आणि नेक्स्ट प्रॉब्लेम काय, ही गोज बॅक अर्ली. ही मीन्स कोण, त्याचे वडील. गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि तो झोपेत असतानाच, तेव्हा ती झोपलेला असतो त्याच वेळेस मुलाला वडिलांसोबत वेळ घालवता येत नाही, ते वडील कामावर जातात. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. अरे चंद्रा, ओ मीन्स ओ मून, अरे चंद्रा, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. मला उदार म्हणून चांदण्याची तुझी टोपली दे. बास्केट फुल ऑफ मूनलाईट, त्या चांदण्यांची एक टोपली मला दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. त्याला काय करायचं आहे, मला तो अंधारा जो रस्ता आहे, ज्या रस्त्याने माझे वडील येतात, जिथे साप विंचू आहेत, अंधार आहे आणि खडतर रस्ता आहे, अशा ठिकाणी आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला तो रस्ता उजळवायचा आहे. मला तो रस्ता पूर्णपणे लाईटीने, जेणेकरून दिसल वडिलांना किंवा जे काही लोक कामाला गेलेले आहेत सिटीमध्ये त्यांना. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. तर त्याचे वडील काय करतील, मग लवकर येतील. त्या रस्त्यांमुळे त्यांना उशीर होतो आहे. सो रिटर्न अर्ली. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. जेणेकरून माझे वडील लवकर घरी येतील आणि मलाही त्यांच्याकडून गोष्टी आणि काही परीकथा ऐकायच्या आहेत आणि ते मी ऐकू शकेन. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. अगेन तो म्हणतो आहे की अरे चंद्र, मला चांदण्यांची एक टोपली दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. मला चांदण्यांची काय करायचं आहे, बी पेरायचं आहे. कुठं बी पेरायचं आहे, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला. तर हे आशय आहे ह्याचा पोएमचा, बास्केट फुल ऑफ मूनलाईट, चांदण्यांची टोपली. ह्याच्यामध्ये खूप सोपा आणि इझी दिलेला आहे. तर ह्याच्या थोडक्यात अर्थ काय आहे, तर ह्याच्यामध्ये एक मुलगा काय करतो आहे, चंद्राकडे चांदणे मागतो आहे, जेणेकरून तो अंधारा रस्ता उजळवायचा आहे त्याला, आणि त्याचे वडील त्यामुळे लवकर घरी येतील. ही कविता वडिलांवरील प्रेम, आपुलकी आणि मुलाची निरागस भावना दाखवते आहे. थँक्यू.